पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने उंचावरून मारलेला चेंडू या दरम्यान 2 धावा कंप्लीट। चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि धाव संख्या होते 6 धावा। ओके कुलवंत नगर संघाला खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय आपल्याला उमराई संघाकडून। खरं तर उमराई संघाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या ग्राउंडवर त्यांना खेळण्याचा आणि प्रॅक्टिसचा देखील चांगला अनुभव आहे। आपल्या या वर्षात नवीनच सीपीएल मध्ये एंट्री झालेला उमराई संघ आणि एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना युट्यूबच्या माध्यमातून देखील भेटतोय। नवीन फलंदाज विशाल 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 टू उमेश। खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय आपल्याला उमराई संघाकडून। टप्पा पडल्यावर अतिशय आतमध्ये आलेला हा चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या हातात। राकेश स्पोर्ट्स चेरवली आयोजित चॅम्पियन प्रीमियर लीग 2021। हो या ठिकाणी पहिला षटक समाप्त होतंय। खूपच सुंदर असं षटक, पहिल्याच चेंडूवर 4 धावा, तदनंतर 0, नंतर 2, नंतर एक खूपच असा क्लीन बोर्ड चांगला, नंतर पुन्हा एकदा 2 निर्धाव चेंडू, अवघ्या 6 चेंडूत 6 धावा आणि एक फलंदाज माघारी कुलवंत नगर संघाचा। दुसरा षटक देखील आता सर्कलचा राहील। या ठिकाणी एक स्वतःच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो उमराई संघाकडून राहुल राहुल टू विवेक। बघूया पहिला चेंडू, सकाळचा आल्हाददायक असं वातावरण, आजच्या दिवसातील हा पहिला सामना कुलवंत नगर वर्सेस उमराई। ओ अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतं आपल्याला उमराई संघाकडून। खरं तर नौका संघ हा उमराई संघ, त्याचबरोबर त्यांच्या समोर असलेला कुलवंत नगर संघ हा सुद्धा नौकाच। दोन्ही संघांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे सीपीएल 2021च्या माध्यमातून। युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून पूर्ण जग त्यांना पाहत आहे आणि या ठिकाणी खूपच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन। पुन्हा एकदा तसा सेम बॉल सीपीएल 2021च्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सीपीएलच्या अध्यक्ष राजेश परडे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। जवळपास 96 किनवली विभागातील अनेक नौके संघ या स्पर्धेत खेळताना दिसतात। पुन्हा एकदा चेंडू पायचीचा अपील आणि पंचांचा ठिकाणी बोट ओव्हर आणि दुसरा झटका मिळतोय तो कुलवंत नगर
धन्यवाद. सलग 2 निर्धाव चेंडूंनंतर तिसऱ्या चेंडूवर पायचीतचा अपील आणि दुसरा झटका मिळतो तो कुलवंत नगर संघाला. नवीन फलंदाज जयेश टू राहुल. आणि या ठिकाणी धावबाद होण्याची शक्यता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय ते कुलवंत नगर संघाला. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या होतीये 7. 2 गडी बाद 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. खूपच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय ते उमराई संघाकडून. हो, खूपच बाहेर जाणारा हा चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 8. 2 गडी बाद 8 धावा. 4 चेंडू. हो, खूपच चांगलं गोलंदाजी प्रदर्शन पाहायला भेटतं आपल्याला. दुसरं षटक देखील तेवढंच चांगलं. पहिलं षटक घेऊन आला होता उमेश उमराई संघाकडून. अतिशय चांगलं प्रदर्शन दाखवलं आणि तीच कंटिन्यू करतोय राहुल. फक्त 1 धाव 1 विकेट. हा बॅटची मला वाटतं बॅटची कडा घेऊन आलेला चेंडू, परंतु विकेट किपरने थोडीशी गल्लत केली आणि या ठिकाणी दुसरं षटक देखील संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 8 धावा. 2 गडी बाद 8 धावा कुलवंत नगर संघ. आणि या ठिकाणी मला वाटतं सर्कलची षटके समाप्त होत आहेत. राकेश स्पोर्ट्स क्लब चेरवली आयोजित चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 अध्यक्ष राजेशजी गणपत फरडे. या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभले ते श्री गणेश शेड बोंद्रे, जीबी ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. मी आभार मानू इच्छितो त्यांचे. सीपीएल 2021 च्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर शेणवे आणि किनवली विभागातीलच नवीन तसेच चांगल्या टीम्स या स्पर्धेत खेळतात. ही स्पर्धा नक्कीच आपल्याला काही गुणी आणि गुणवंत खेळाडू देऊन जाईल, यात काही शंका नाही. खूप चांगलं प्रदर्शन. खरं तर निसर्गाच्या नैसर्गिक वादळानंतर 2 दिवस थांबलेली स्पर्धा पुन्हा एकदा हेच मैदान 2 दिवसाच्या गॅपनंतर सज्ज. संपूर्ण राजाजी गणपत फरडे यांची टीम तसेच आमचे मंडप डेकोरेटर्स यांचे मी आभार मानू इच्छितो. 2 दिवसात यांनी पुन्हा एकदा ग्राउंडची उभारणी केली आणि आज पहिला सामना कुलवंत नगर वर्सेस उमराई यांच्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने तोंडवलेला हा चेंडू. 1 धाव. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते कुलवंत नगर संघाला. 1 धावेनंतर धावसंख्या वाढतीये 9 धावा. 2 गडी बाद 9 धावा कुलवंत नगर संघ. उमराई संघाकडून आतापर्यंत तरी खूपच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन झालंय. उमेश राहुल नंतर साहिल. उमेश आणि राहुल सारखीच गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला साहिल कडून पाहायला मिळते. अतिशय टिचून मारा गोलंदाजीच्या मार्फत साहिल कडून. दुसरं चेंडू आणि खूपच चांगला चेंडू. कुलवंत नगर संघाला अजूनही कार सूर सापडत नाहीये. 7 षटकांचा हा सामना असेल तर 7 षटकांचा हा सामना असेल. सकाळचा हे सत्र आहे. 7 षटकांनंतर जर आपल्याला एक भक्कम अशी धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागेल. एक रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावही अशी ते चांगल्या पद्धतीने कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होती 11 धावा. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर साहिल कडून. अजूनही चौकार षटकांची काही आतषबाजी आपल्याला पाहायला भेटत नाहीये कुलवंत नगर संघाकडून. आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर जवळपास 7 षटकांमध्ये 60 ते 70 धावांचा पल्ला या ठिकाणी गाठावा लागेल. कारण समोर उमराई संघ
या मैदानावर नेहमीच प्रॅक्टिस करत असतात, त्यांना मैदानाचा चांगला अनुभव आहे. पुढचा चेंडू आणि खूपच चांगल्या पद्धतीचा चेंडू फलंदाजाला समजलाय आणि निर्धाव चेंडू. खूपच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतं आपल्याला या सकाळच्या सत्रात उमराई संघाकडून. पुढचा चेंडू रिव्हर्स पुन्हा एकदा उंचावर झाली, या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आणि जवळपास तिसरा झटका बसतोय तो कुलवंत नगर संघाला. अंदाज माघारी परततोय कुलवंत नगर संघाचा. अजूनही काय सूर सापडत नाही या संघाला. तिसऱ्या षटकात धावसंख्या 11 धावा आणि जवळपास हा तिसरा गडी अतिशय संथ झालेला हा सामना. बघूया पुढचा फलंदाज रोशन टू साहिल. खूपच चांगला असा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि पुन्हा एक धाव घेण्यात यश मिळतंय ते कुलवंत नगर संघाला. एक धावेच्या मदतीने धावसंख्या होतीये 12 धावा. 3 गडी बाद 12 धावा. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा पंचांकडून इशारा. चौथं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचा असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. बघूया बॅटिंग पॉवर प्लेचा काही फायदा या ठिकाणी कुलवंत नगर संघ घेतोय का, कारण पहिली 3 षटकं जर आपण पाहिली तर खूपच संत धावसंख्या या 3 षटकांमध्ये झालेली आहे. जवळपास त्यांचे 3 फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेले आहेत. त्या 3 षटकांची काही उणीव या ठिकाणी या षटकात निघते का तिथे पाहायला भेटेल आपल्याला. बघूया बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. गोलंदाज आदित्य. चौथं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो तो आदित्य. फलंदाजीला जयेश आणि रोशन. बघूया या षटकाचा काही फायदा उचलतात का. तर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल आपल्याला. 3 षटकात अवघ्या 12 धावा झालेल्या आहेत. खूपच चांगल्या पद्धतीचा चेंडू. अपील केली होती पण पंचांना फेटाळलेला अपील. पुन्हा एक निर्धाव चेंडू. या ठिकाणी कुलवंत नगर संघाकडून अनेक चेंडू हे निर्धाव जात आहेत. धावसंख्या काय पुढे जात नाहीये. अवघ्या 12 धावांवर थांबलेलं धावसंख्या. जवळपास चौथं षटक हे प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा त्याच 3 षटकांची पुनरावृत्ती या ठिकाणी होते. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढचा चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने पंचांचा इशारा. नोचा चेंडू. नो चेंडू. फ्री हिट राहील. पंचांचा फ्री हिटचा इशारा. बघूया फ्री हिटचा काय फायदा उचलतोय का कुलवंत नगर संघ. खूप चांगलं गोलंदाजी अशी पडते या ठिकाणी उमराई संघाकडून. चांगले गोलंदाज त्यांना लाभलेले आहेत. फ्री हिटचा या ठिकाणी फायदा उचलण्याचा प्रयत्न, परंतु अपील. एक बाईच्या रूपात एकच धाव. धावसंख्या होतीये 14 धावा.
चांगली अशी गोलंदाजी उमराई संघाकडून. उमेश, राहुल, साहिल या तीन गोलंदाजांनी अतिशय चांगलं प्रदर्शन केल्यानंतर त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला आदित्यकडून पाहायला भेटते. पुढचा चेंडू खूपच चांगल्या पद्धतीचा हा चेंडू. प्रत्येक चेंडूवर अपील. पंचही आमचे तेवढे चांगले. तीन चेंडू. चौथा चेंडू आदित्यकडून खूप उंचावरून डोळला चेंडू. बघूया एक धाव. दुसऱ्या धावेचा हे प्रयत्न. दुसरी धाव चांगल्या पद्धतीने कंप्लीट. चौकार षटकार का आपल्याला पाहायला मिळत नाही. एकेरी दुहेरी धावांवर या ठिकाणी धावफलक हालता ठेवण्याचा प्रयत्न कुलवंत नगर संघाचा. धावसंख्या झालेली आहे 16. या षटकाचे 4 चेंडू. पाचवा चेंडू आता आदित्यकडून. खूप चांगली अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव मला वाटतं निर्धाव चेंडू. पहिली 2 षटक सर्कलच्या नंतर हे बॅटिंग पॉवर प्लेचं एक षटक. खूपच चांगल्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतात उमराई संघाचे गोलंदाज. जखडून ठेवण्याचा प्रयत्न कुलवंत नगर संघाला. कोणतेही मोठे फटके मारू देत नाहीत. पुढचा चेंडू साहिल कडून. ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न आणि हा मला वाटतं बाद होतोय फलंदाज. जवळपास चौथा झटका या ठिकाणी कुलवंत नगर संघाला. दोन पॉवर प्लेची षटक. त्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि एक विदाउट पॉवर प्लेचं षटक. जवळपास 4 षटक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघी 16 धावा कुलवंत नगर संघाची. जवळपास चार षटक 16 धावा आणि जवळपास 4 फलंदाज माघारी या ठिकाणी कुलवंत नगर संघाचे. आपल्याला जर सामना जिंकायचा असेल आणि एक आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी उभी करायची असेल उमराई संघा समोर, तर नक्कीच राहिलेल्या 3 षटकांमध्ये आपल्याला चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. कारण उमराई संघाला देखील या मैदानावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडेही चांगले फलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी आपण आताच पाहिली. खूपच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन केल्यानंतर उमराई संघ पाचवं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. राहुल सांघिक आपलं दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतो तर राहुल. अतिशय संत फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी कुलवंत नगर संघाकडून. राकेश स्पोर्ट्स क्लब चेरवली आयोजित चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 अध्यक्ष श्री राजेश गणपत फरडे यांच्या संकल्पनेतून साकारात असलेली ही स्पर्धा चॅम्पियन प्रीमियर लीग 2021. अनेक मातब्बर तसेच 900 संघ आपलं प्रदर्शन या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवत असताना पुढचा चेंडू उमेशचा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने डोळला चेंडू. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला उमराई संघाकडून. नवीन फलंदाज केशव. 5वं षटक उमराई संघाकडून. कोणी राहुल. बघूया दुसरा चेंडू या षटकातला. कोणताही या ठिकाणी चौकार षटकार पाहायला मिळत नाहीयेत. खरंच लो स्कोरिंग मॅच होईल असं वाटतंय.
आणि उमराई संघ पाहायचा झाला तर उमराई संघासमोर एक मोठी धावसंख्या कुलवंत नगर संघ उभारेल असं वाटत होतं, परंतु 5व्या षटकात मध्ये पुढचा चेंडू अतिशय टप्पा घाल्यानंतर खाली राहिलेला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. खूपच चांगलं असं यष्टीरक्षण. दोन दिवसांच्या पावसाळी वातावरणानंतर अतिशय संत झालेली खेळपट्टी. मला वाटतं काही सामने हे लो स्कोरिंग होतील या पिचवर. पुढचा चेंडू खूपच चांगलं असं गोलंदाजी प्रदर्शन पाहायला भेटत आहे. फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. टप्पा झाल्यानंतर चेंडू डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन झेपावतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव गेल्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव. चौथा चेंडू राहुल याचा चांगल्या पद्धतीने टोळला. तिथे क्षेत्ररक्षण उपस्थित आणि एक चोरटी धाव घेण्यात यश कुलवंत नगर संघाला. या एक धावाच्या मदतीने धावसंख्या होतीये 18 धावा. 4 गडी बाद 18 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. निर्धाव चेंडू 1 धाव 2 धाव अशा मदतीने धावसंख्या हळूहळू पुढे सरकते कुलवंत संघाची. आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने डोला चेंडू. आणि मला वाटतं खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला उमरे संघाकडून. जवळपास 2 धावा वाचवण्यात यश. टप्पा पडल्यानं खरं तर चौकार जाणार होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. गोलंदाजी जर पाहायला भेटते पण त्याचबरोबर गोलंदाजांना देखील चांगली साथ या ठिकाणी मिळते क्षेत्ररक्षकांकडून. या चेंडूवर 2 धावा वाचवण्यात यश आले ते उमराई संघाला. पुढचा चेंडू राहुल याचा खूपच आणि उंचावरून डोलला चेंडू. मला वाटतं आणि हा जवळपास 4 धावा. खूपच षटकानंतर 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक चांगल्या प्रकारचा चौकार वसूल केला कुलवंत नगर संघाने. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली 24 धावा. 4 गडी बाद 24 धावा. खरंच राहिलेल्या 2 षटकांमध्ये आपल्याला अशीच काही फलंदाजी करावी लागेल आणि एक चांगली भक्कम धावसंख्या आपल्याला उमराई संघासमोर उभी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर जवळपास 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 धावा तरी आपल्याला ठोका लागतील. परंतु उमराई संघाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं त्यांच्यासमोरही त्यांच्यासोबत देखील चांगले गोलंदाज या ठिकाणी आहेत. पहिलं उमेश, राहुल, साहिल, आदित्य. यानंतर पुन्हा एकदा मारा करतोय उमेश. आपलं पहिल्या षटक मध्ये अवघ्या 6 धावा आणि 1 गडी बाद केला होता. पहिल्या चेंडू नंतर उमेशाचा ऑफ साईडच्या दिशेने टोळला चेंडू. 1 धावा या ठिकाणी पूर्ण. खूपच चांगलं अशी क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईन कडे 2 धावा वसूल करण्यात यश कुलवंत नगर संघाला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होतीये 26 धावा. 4 गडी बाद 26 धावा. कुलवंत नगर संघ. 6वं षटक. 6व्या षटकातला दुसरा चेंडू उमेश याकडून. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पूर्ण इनिंग मध्ये अवघ्या 2च चौकार कुलवंत नगर संघाला मारतात. कुठलाही षटकार या ठिकाणी पाहायला भेटला नाहीये आपल्याला. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने डोलला चेंडू. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय कुलवंत नगर संघाला. धावसंख्या होतीये 27. 4 गडी बाद 27 धावा. उमेश तिसरा चेंडू उमेशाचा. चांगलं गोलंदाजी आणि चांगलं एक बॅटची कळा घेऊन गोल लागेल चेंडू. विकेट किपरला समजला नाही परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईनच्या दिशेने अवघी 1च धाव कुलवंत नगर संघाला. एका धावेच्या मध्ये धावसंख्या होतीये 28 धावा. 4 गडी बाद 28 धावा.
खूपच सुंदर अशी गोलंदाजी. आपलं पहिलं षटक जसं त्याप्रमाणे टाकलं होतं उमेशने, तेच षटक कंटिन्यू. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने डोलला चेंडू, परंतु या ठिकाणी एक धाव घेण्यात यश. दुसरी धावही तेवढ्या चांगल्या पद्धतीने घेण्यात यश. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या झाली 30 धावा. 4 गडी बाद 30 धावा. चांगली गोलंदाजी. काही मोठे फटके मारण्यात काही यश मिळत नाहीये कुलवंतनगर संघाला. 6वे षटक या ठिकाणी चालू असताना धावसंख्या अवघी 30. 4 गडी बाद 30. पुढचा चेंडू उमेशाचा, अतिशय लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू. 22च्या रूपानं 1 धाव मिळतीये कुलवंतनगर संघाला. धावसंख्या झालेली 31. खूपच सुंदर असं मला वाटतं संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटलं असेल आपल्याला. तर या सामन्यामध्ये कुलवंतनगर वर्सेस उमराई अतिशय जखडून ठेवलेलं आहे कुलवंतनगर संघाला. उमराई संघाने कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्यात आणि पुन्हा एकदा गडी बाद. बॅटची गरज. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू विकेट किपरच्या हातात. आणखी एक फलंदाज बाद कुलवंतनगर संघाचा. 5वा गडी माघारी परततोय. खूपच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं उमेश याने. आपलं पहिलं षटक टाकलं होतं उमेशने. अवघ्या 6 धावा देऊन एक फलंदाज माघारी धाडला होता कुलवंतनगर संघाचा. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आणि एक फलंदाज बाद. सात धावा आणि एक फलंदाज या ठिकाणी माघारी धाडला. अष्टपैलू असं व्यक्तिमत्व उमेश. गोलंदाजीचा अति सुंदर, परंतु याच्या आधीच्या सामन्यांमध्ये आपण चांगली फलंदाजी देखील पाहायला भेटली आपल्याला उमराई संघाकडून. पाहूया या ठिकाणी या इनिंग मधलं हे शेवटचं षटक असेल अजय याचं. 6 षटकांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली उमराई संघाने. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशी कामगिरी करतोय. दोन्ही संघासाठी सामना अतिशय महत्वाचा. पहिला चेंडू अजय याचा आणि खूपच चांगली सुंदर अशी गोलंदाजी. अनेक चांगले गोलंदाज या ठिकाणी लावलेले आहेत उमराई संघाला. कुठल्याही गोलंदाजाकडून कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये. संत खेळपट्टीचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून एक कुलवंतनगर संघाला जगडून ठेवण्याचं काम केलेलं आहे उमराई संघाने. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाहीयेत कुलवंतनगर संघाला. पुढचा चेंडू खूपच चांगल्या दिले स्लोअर टाईपचा चेंडू. अपील, परंतु पंचांना अपील फेटाळलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा 22च्या रूपानं 1 धाव मिळते कुलवंतनगर संघाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 5 गडी बाद 32 धावा कुलवंतनगर संघ. अतिशय कमी धावसंख्या म्हणावी लागेल या इनिंग साठी. या षटकातील अवघे 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूंमध्ये आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. तर एक उमराई संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल तर तिसरा चेंडू अजय याचा लेग साईडच्या दिशेने. मला वाटतं पंचांचा इशारा वाईटचा. या अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली आहे 33 धावा. पुढचा चेंडू अजय याचा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. खर तर अतिरिक्त धाव देण्याची सध्या काही गरज नाही. खूपच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन बाकी गोलंदाजांनी केलेलं आहे. चांगलं असं प्रदर्शन अजय याच्याकडून, परंतु लगातार 2 चेंडू वाईट फेकले. बघूया तिसरा चेंडू अजय याचा. फायदा उचलते गोलंदाज संघ. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन निघालेला चेंडू आणि अवघ 1च धावेवर समाधान मानावं लागतंय कुलवंतनगर संघाला. धावसंख्या झालेली आहे
35. 5 गडी बाद 35. या इनिंगचे अवघे 3 चेंडू शिल्लक. बघूया या 3 चेंडूंमध्ये किती धावेंपर्यंत मजल मारतोय तो कुलवंत नगर संघ. चौथा चेंडू अजय याचा कुलवंत नगर संघाला. बघूया. हो खूपच चांगलं असं गोलंदाजी प्रदर्शन. अगदी शेवटच्या षटकामध्येही कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही ते कुलवंत नगर संघाला. खूपच चांगली अशी गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा चौकार षटकार तर या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अवघे 2 चौकार फक्त कुलवंत नगर संघाकडून पाहायला मिळाले. खेळपट्टी अतिशय संथ. त्याच खेळपट्टीचा फायदा उचलतात ते उमराई संघ. 5वा चेंडू अजय याचा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेला ज्याने चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय कुलवंत नगर संघाला. खूपच संथ अशी फलंदाजी आणि तेवढंच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन उमराई संघाकडून. प्रत्येक गोलंदाजाने आपलं 100% द्यायचं. मला वाटतं या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल उमराई संघाकडून आणि खूप शेवटचा चेंडूही तितकाच चांगला. अवघी शेवटच्या चेंडूवर अवघी 1 धाव आणि या ठिकाणी एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 38 धावा. 7 षटकांमध्ये 39 धावांचं आव्हान या ठिकाणी अतिशय सोपं परंतु तितकंच लो स्कोरिंग मॅच असल्यामुळे
हॅलो. लावले छान वाईट चेंडू. सलामीला आलेले फलंदाज उमेश आणि राहुल दोन्ही सख्खे बंधू. पुढील चेंडू राहुल साठी. सुंदर सकट केलेला चेंडू. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या होते 12. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या होते 13. 4 चेंडू 13 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी होते उमरे संघाकडून. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. खूपच खराब अशी गोलंदाजी होते कुलवंतनगर संघाकडून. पुढील चेंडू उमेश साठी. सुंदरसा मारलेला चेंडू परंतु थोडी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून. एका धावावर समाधान मानावे लागते उमराई संघाला. एका धावाच्या मदतीने धावसंख्या होते 14-15. या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया काय होते या शेवटच्या चेंडूवर. सुंदरचा चेंडू परंतु तेवढा सुंदरचा फटका. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धावही पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. मला वाटतं तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण घेण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. बिनगडी बाद 18 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो विवेक. विवेक टू उमेश. काय करतोय उमेश आपल्या संघासाठी. सुंदरचा चेंडू होता परंतु चांगला चेंडूवर सन्मान केला उमेशाने आणि एक धाव घेण्यात यशस्वी झाला उमेश. एक धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाले 18. 19. पुढील चेंडू राहुल साठी. राहुल टू विवेक. काय करतो विवेक आपल्या संघासाठी. सुंदरचा ऑफसाईडचा टोललेला चेंडू. चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 23. बिनगडी बाद 23. अजून या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारे पुढील 4 चेंडू हाताळतो विवेक आपल्या संघासाठी.
सुंदरता उतरलेला चेंडू, चेंडू हवेत आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. पंचवीस धावा बिनगोडीबाद 26. सुंदरचा चेंडू, निर्धाव चेंडू, चेंडू सरळ जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातात. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पुढील चेंडू उमेशसाठी. उमेश टू विवेक. फुलटॉस चेंडू, परंतु फायदा उठवू शकला नाही उमेश. आणि एका धावावर समाधान मानतोय उमराई संघ. स्ट्राईकवर आलेला फलंदाज उमेशचा सक्का बंधू राहुल. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू खेळून काढेल राहुल. काय करतोय राहुल आपल्या संघासाठी? सुंदरसा मारलेला चेंडू, परंतु तितकंच सुंदरचं क्षेत्ररक्षण करतोय विवेक आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर. आणि या 2 षटकाच्या मध्ये धावसंख्या होते 28 धावा. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय उमराई संघाने. बोनसचा विचार असेल उमराई संघाचा. अजूनही 11 चेंडू, अजूनही 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं या षटकामध्ये सामना संपवतो की काय उमराई संघ? पुढील षटक घेऊन येतोय जयेश. किती धावा खर्च करतो जयेश आपल्या या षटकामध्ये पाहूया. जयेश टू उमेश. सुंदरचा चेंडू, आपटलेला चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आलाय. जयेश आला. पुढील चेंडू राहुल साठी. काय करतोय राहुल आपल्या संघासाठी? पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, परंतु फायदा उठू शकला नाही राहुल आपला. आणि क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय. जल सुट्टी या ठिकाणी. एकोणतीस धावा लगावल्या जातापर्यंत उमराई संघाने. 2 चेंडू झालेले आहे त्या षटकातील. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील 4 चेंडू काय करतोय उमेश? सुंदरसा मारलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेखा पार. 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होईल 33. खूपच सुंदर फलंदाजी करतोय उमेश आपल्या संघासाठी. पुढील चेंडू उमेश साठी. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते उमराई संघाला. एक धावाच्या मध्येने धावसंख्या होते 34. अजूनही 5 धावांची गरज उमराई संघाला जिंकण्यासाठी. आणि षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी करतोय उमेश आपल्या संघासाठी? सलामीला आलेले दोघे फलंदाज उमेश आणि राहुल, दोघे सख्खे बंधू अजूनही खेळपट्टीवर आहेत. सुंदरसा मारलेला चेंडू, गॅपच्या दिशेने ठेवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार.
त्यांच्या मदतीने धावसंख्या झाली 38. अजूनही जिंकण्यासाठी एका धावेची गरज. निर्धाव चेंडू. सामना जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. स्ट्राईकला आलेला फलंदाज उमेश. उमेश टू नचिकेत. सुंदरशी प्लेसमेंट आणि एक धावेच्या मदतीने सामना विजयी होतोय उमराई संघ.